राजकारणात पुन्हा एकदा तापलेला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण। गेल्या काही महिन्यांपासून या विषयावर राज्यभरात प्रचंड खळबळ माजली। या आंदोलनाचं नेतृत्व करताय सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील। जरांगे पाटील हे गेल्या 13 महिन्यांपासून सातत्याने सरकारला इशारे देत आहेत। त्यांनी अनेकदा उपोषण केली, गावोगावात जाऊन जनतेला एकत्र केलं आणि आता त्यांनी ठरवलंय की ही लढाई मुंबईत येऊन निर्णय करायचीच। 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं। आधी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, उच्च न्यायालयाने बंदी घातली होती, पण शेवटी सरकारवरचा दबाव वाढला आणि पोलिसांनी काही अटींसह आंदोलनास परवानगी दिली। जरांगे पाटील स्पष्ट सांगतात की आम्ही न्यायालयाचा आदर करतो, पण हक्कासाठी लढा हा शांत आणि कायदेशीर मार्गानेच होईल। या आंदोलनामागची मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावं। जरांगे पाटील म्हणाले की 13 महिन्यांपासून सरकारकडे आम्ही वेळ दिला, अभ्यासक समित्यांना संधी दिली, पण आता 1 मिनिट सुद्धा वाट पाहायची तयारी नाहीये। सरकारकडून जर ठोस निर्णय झाला नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल। त्याच्या भाषणात त्यांनी एक वाक्य विशेष ठळक केलं, शनिवारी रविवारी महाराष्ट्रात एकही मराठा माणूस घरी दिसणार नाही, सगळे रस्त्यावर उतरतील। सरकारकडून मात्र काही गडबडीत हालचाली सुरू झाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 11 मंत्र्यांची उपसमिती तयार करण्यात आली। या समितीला मराठा आरक्षणाबाबत ठोस प्रस्ताव तयार करून लवकर निर्णय घ्यायचं काम सोपवण्यात आले। मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी जरांगेला गणेशोत्सव काळात आंदोलन पुढे ढकला अशी विनंती केली होती, पण जरांगेंनी ती मागणी धुडकावली। या आंदोलनामुळे राज्यात महायुती सरकारवर मोठा दबाव येतोय, कारण फडणवीस यांच्याकडे मंत्रिपद असलं तरी शिंदे गटावरही प्रचंड दबाव वाढला। स्वतः शिंदे दिल्लीला जाऊन अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, कारण शिंदे गटातील आमदार नाराज आहेत। त्यांना वाटतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होईल आणि त्याचा थेट फटका निवडणुकीत बसू शकतो। दरम्यान जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले। ते म्हणाले की आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना अडवण्यासाठी पोलिसांचा वापर होतो, गावागावात पाणी पुरवठा बंद केला जातो, चहा जेवणाच्या हॉटेल्स बंद करण्यासाठी दबाव टाकला जातो, पण हे सगळं करूनही लढा मागे हटणार नाहीये। त्यांच्या मते सरकारला जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करायचा। या संघर्षाला आता राजकीय वळणही मिळाले। राज ठाकरे यांनी थेट प्रश्न केलाय की जेव्हा शपथविधी घेताना मराठा आरक्षणाची हमी दिली होती, मग आजवर काय केलं? विरोधकांचं म्हणणं आहे की सरकारला स्पष्ट धोरणच नाहीये, तर महायुतीतील काही नेत्यांना वाटतं की या प्रश्नावरून सरकार कोलमडू शकतं। याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रचंड लोकसमर्थन मिळाले। धाराशिवमधून जवळपास 10,000 वाहनं बुक झाली, हजारोच्या संख्येने लोक मुंबईकडे रवाना झाले, आझाद मैदान गर्दीने फुल झाले, महिला देखील मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाल्या। वातावरणात आरक्षण हक्क आमचा आहे, आम्ही मिळवणारच अशा घोषणा होत्या। मात्र आंदोलन शांततेत ठेवण्याचं आवाहन स्वतः जरांगे करतात। त्यांनी स्पष्ट केलंय की हा लढा आरक्षणासाठी आहे, हिंसाचारासाठी नाही, पण त्याच वेळी ते सरकारला सतत इशारे देत आहेत की लोकांचा संयम सुटला तर सरकार जबाबदार असेल, असं ते ठणकावून सांगतात। यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गुंतागुंतीची होते। एका बाजूला न्यायालयाचे आदेश, दुसऱ्या बाजूला जनतेचा दबाव आणि तिसऱ्या बाजूला राजकीय गणित। जरांगे पाटील म्हणतात आम्ही मागे हटणार नाही, कितीही दिवस लागले तरी उपोषण सुरूच राहील, सरकारनं निर्णय घ्यायचाच आहे। मराठा आरक्षणाचा हा प्रश्न नवा नाही, 2014 मध्ये हे आंदोलन पेटलं होतं, त्यानंतर अनेक आयोग समित्या अभ्यास गट बसले, काही वेळा मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय झाला, पण न्यायालयात तो टिकला नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा हा प्रश्न गाजतो। फरक एवढाच आहे की आता लोकांमध्ये संयम संपत चाललाय आणि जरांगे यांच्या रूपाने त्याला ठोस नेतृत्व मिळतंय। आता सगळ्यांच्या नजरा आहेत सरकारकडे। महायुती सरकार खरंच ठोस पावलं उचलतंय का, ही पुन्हा वेळ काढूपणा करतं, हे पुढील काही दिवसात ठरेल। पण इतकं नक्की आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी त्सुनामी आली आहे। शेवटी हा लढा केवळ एका समाजाचा नाहीये, तर न्याय, समानता आणि हक्क यासाठीच आहे, असं जरांगे सांगतात। त्यांच्या शब्दात आम्ही मागतोय ते आमचा हक्काच आहे, दान धर्म नाहीये, हा शेवटपर्यंत चालणारच। तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका।